नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता, या अगोदर गेल्या 1 ते 2 महिन्यामध्ये जी पोर्टलबाबत आपण सांगत होतो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही सुरू झाली असून नोंदणी सध्या सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांनी अजूनही नोंदणी केली नसेल त्यांनी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये एक नवीन ऑप्शन, नवीन विकल्प ॲड करण्यात आलेला आहे आणि सगळ्या दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. असा हा नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे. तर या नवीन विकल्पाअंतर्गत, ऑप्शन अंतर्गत नक्की काय काय माहिती मिळेल, कशा पद्धतीने लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल, एकाच ठिकाणी सगळी माहिती हे मिळणार आहे. तर कशा पद्धतीने ही पोर्टल वरती नवीन जो ऑप्शन आलाय तो कसा आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी अजूनही नोंदणी केली नसेल त्यांना अजूनही वेळ आहे. लवकरात लवकर लाभार्थ्यांनी नोंदणी पूर्ण करायची आहे, रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर व्हेरिफायच्या सुद्धा KYC व्हेरिफिकेशन करून घ्या, कारण यावरच कदाचित पुढचे हप्ते जे आहे हे लाभार्थ्यांचे असणार आहेत. कारण दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे, या पोर्टलद्वारेच दिव्यांग कल्याण विभाग जो आहे, सक्षमीकरण विभाग यांच्या अंतर्गत निराधार योजनेचे पैसे हे दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत हे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत वितरण केलं जात होतं. आता पाहू शकता यामध्ये बदल झालाय. फक्त यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग लाभार्थ्यांचं पेन्शन जमा करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आत्तापर्यंत जर तुम्ही यामध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल, नोंदणी केली नसेल तर आत्ताच करून घ्या. त्याचबरोबर अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपण दररोज तुमच्यासाठी शेअर करत असतो, देत असतो. आणि याच कारणामुळे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात अत्यंत महत्त्वाची अशी जी नवीन अपडेट, पोर्टलवर नवीन ऑप्शन लॉन्च झालाय. तर तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवतोय, पाहू शकता या ठिकाणी यामध्ये ऑप्शन आहे. यामध्ये नवीन ऑप्शन या अगोदर पाहिलं असेल, मुख्य पृष्ठ आहे, त्यावर सगळी माहिती असते. यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत, नोंदणीकृत झालेत. त्याचबरोबर तुम्हाला नोंदणीसाठी काही अडचण असेल तर यामध्ये स्वतः तुकाराम मुंडे जे आहेत यांनी यूट्यूब चॅनलवर, यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कशी नोंदणी करायची, याचे फायदे, सगळी माहिती त्यांनी स्वतः सांगितली आहे. तर या अंतर्गत यामध्ये जिल्हा विभागाविषयीची माहिती आहे. त्याचबरोबर शासकीय योजना ज्या आहेत, या ठिकाणी कोणकोणत्या योजना दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जातात, एकूण 17 योजना, या 17 योजनांची माहिती चेक केली जाऊ शकते. प्रत्येक विभागाअंतर्गत ज्या विविध योजना आहेत, दिव्यांग सक्षमीकरण असेल, या सगळ्या योजनांची माहिती त्या ठिकाणी तपशीलमध्ये, डिटेलमध्ये, म्हणजे कशा अर्ज करायचा, काय काय कागदपत्र लागतात, त्याचबरोबर कुठे अर्ज करायचा, सगळी माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. तर ती चेक केली जाऊ शकते. आता हा मुद्दा वेगळा झाला, हा पहिलाच ऑप्शन उपलब्ध होता. आता नवीन ऑप्शन काय आलाय तुम्हाला झूम करून आपण इथे या ठिकाणी पाहूयात, दिसत असेल तर. या ठिकाणी पाहू शकता, इथे क्लिक केल्यानंतर धोरण, कायदे आणि नियम हा नवीन ऑप्शन हा ॲड झालेला आहे. आता याचा फायदा काय आहे पाहू शकता. तुम्हाला दिव्यांग कल्याण विभागाचे दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचे जे काही धोरणे असतील, जे काही नवीन कायदे असतील, नवीन नियम असतील, काय असतील, ते सगळे अपडेट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि नियम 2024 मध्ये हे जारी करण्यात आले आहेत. केंद्र शासनाचे सुद्धा चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर यामध्ये ज्या काही नवीन अपडेट आहेत, कायम विना अनुदानित विशेष शाळा वसतिगृह पाहू शकता, अनुदान जाहीर केलंय. तर प्रत्येक अपडेट या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी शासन निर्णयासाठीचा सुद्धा ऑप्शन आहे. ज्या काही नवीन शासन निर्णय असतील ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात, परिपत्रक आणि शासन निर्णय. तर यामध्ये प्रत्येक विभागाअंतर्गत आत्तापर्यंत दिव्यांग बांधवांसाठी जे काही शासन निर्णय प्रत्येक विभागाने जाहीर केलेत तर हे चेक केले जाऊ शकतात. वित्त विभाग आहे, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाचा GR सुद्धा चेक केला जाऊ शकतो. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन प्रमाणपत्र यामध्ये वितरणासाठीचे मार्गदर्शक सूचना हे देण्यात आली आहे. त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाची माहिती आहे. दिव्यांग व्यक्ती अधिकार यानुसार सगळी माहिती या ठिकाणी चेक केली जाऊ शकते.
मीडिया गॅलरीमध्ये जे काही व्हिडिओ असतील आता शेअर केले आपण दिव्यांग बांधवांसाठी. दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत जो नवीन वेबसाईट आहे विशेष, यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तर यावर कसं रजिस्ट्रेशन करायचं स्वतः दिव्यांग कल्याण आयुक्त जे आहेत या अंतर्गत त्यांनी तुकाराम मुंडे यांनी दिलेले आहे. आता त्यांची बदली जरी झाली असेल तरी महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं कार्य त्यांनी या अगोदरच करून ठेवलं. एक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पोर्टलवर तुम्ही ती माहिती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल अत्यंत महत्त्वाचं लाभार्थ्यांसाठी असणार आहे, कारण आतापर्यंत या पोर्टलद्वारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ हा दिला जात होता. त्यानंतर पाहू शकता आता ही जी पोर्टल आहे ही लॉन्च झाल्या कारणामुळे दिव्यांग बांधवांना एक विशेष स्वतंत्र वेबसाईट मिळालेली आहे. पोर्टल ज्यावर त्यांचं KYC व्हेरिफिकेशन कागदपत्र अपलोड केले जातील. त्यामुळे लाभार्थ्यांना सारखं कागदपत्र अपलोड द्यावे लागणार नाहीयेत. कोणत्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. तर ऐतिहासिक आणि खूपच चांगली, अत्यंत आनंदाची आशा ह्या पोर्टलची आहे ही सुरू झाली आहे. ज्या लाभार्थ्यांनी केलं नाहीये रजिस्ट्रेशन अत्यंत महत्त्वाचं असं असून लवकरात लवकर ते रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. या अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत जाता एक महत्त्वाचे अपडेट देऊन जाऊयात. पुढचा हप्ता आता सुरू होतोय. पुढच्या हप्त्यामध्ये पहिल्या 2च दिवसामध्ये लाभार्थ्यांसाठी परिपत्रक जे आहे पोर्टलवर जारी केली जाईल आणि लाभार्थ्यांचा हप्ता जमा केला जाईल. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.